नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, की आज आपण जो गोधडी कविता आहे, गोधडी कविता तिचं अध्ययन आपलं पूर्ण झालेलं आहे। तर या कवितेमध्ये हे गोधडी हे जे आहे हे आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचं प्रतीक आहे। की कवीसुद्धा म्हणतात की आईनं ही शिवलेली गोधडी म्हणजे फक्त चिंध्याचे बोचके नाही, तर त्यात आपल्या आईबाबांच्या भावना गुंतलेल्या आहेत। गरिबीमध्ये हालाकीचा संसार करत असताना आईवडिलांनी खूप सारे कष्ट सोसलेले असतात। या त्यांच्या या प्रेमळ अशा ह्या खुणा किंवा भावना या गोधडी रूपाने आपल्याला दिसत असतात। या गोधडीमध्ये मायेची ऊब तर असतेच, परंतु मायेला ऊब देण्याची ताकद या गोधडीत आहे। की त्या गोधडीवरती आईच्या फाटक्या लुगड्याचे, बाबांच्या फाटक्या धोतराचे अस्तर आहे। म्हणजे अस्तर म्हणजे गोधडी फाटू नये म्हणून आतून जोडलेले एक वस्त्र असते। म्हणजे त्याच पद्धतीने कष्टमय जीवनाला मायेनं सांभाळण्याचं अस्तर हे आपल्या आईवडिलांचं आहे, असं कवीला इथं म्हणायचं आहे। की या कवितेमध्ये डॉक्टर कैलास दौंड हे जे कवी आहेत या कवीचे, यांनी थोडक्यात आईवडिलांच्या कष्टमय संसाराचे चित्र या गोधडी प्रतीक वापरून या कवितेतून साकारलेलं आपल्याला पाहायला मिळतं। की आईने मुलासाठी शिवलेली उबदार गोधडी कवी पाहतात आणि त्यात त्यांना त्यांच्या पहिल्या गतकाळातल्या ज्या मायेच्या आईवडिलांच्या भावना गुंतलेल्या आहेत त्या जाणवतात। की गोधडी पांघावरती पांघरल्यावरती आपल्याला ज्या प्रकारची ऊब मिळते, म्हणजे ती ऊब जी आहे ती फक्त त्या गोधडीतल्या कपड्यांची नसते, तर त्याच्यामध्ये आईचे फाटक्या लुगड्याचे अस्तर असते, बाबांच्या फाटक्या धोतराचे असते, कोपरांच्या बाह्या असतात त्याच्यामध्ये। ही जी आईवडिलांची माया जी आहे या या गोधडीतून आपल्याला जाणवते। म्हणून कवी म्हणतात गोधडी म्हणजे केवळ चिंध्याचा बोचका नसून त्यात आईवडिलांची मायाच साठवलेली असते। तर ही कविता आपली पूर्ण झालेली आहे। याच्यावरचे स्वाध्याय तुम्हाला सोडवायचे आहेत की परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला ह्या अशाच पद्धतीनं प्रश्न विचारलेले असतात। तर ते पहिला प्रश्न जे आहे की गोधडीची वैशिष्ट्ये लिहा म्हणून सांगितले, 4 वैशिष्ट्ये लिहायचेत आपल्याला। तर आपण पहिलं काय लिहू शकतो की गोधडीचं वैशिष्ट्य पहिलं सांगू शकतो की फक्त चिंध्यांचा बोचका नसतो, त्यानंतर बापाच्या फाटक्या धोतराचे अस्तर असते, नंतर मायेला ऊब देणारी अशी गोधडी असते, त्यानंतर आईच्या फाटक्या लुगड्याचे अस्तर असते। म्हणजे ही 4 वैशिष्ट्ये आपण तिथं नमूद करू शकतो। आता दुसरं काय विचारलं इथं, गोधडीत चिंधीच्या स्वरूपात आठवणीत दडलेल्या व्यक्ती। आता कोणकोणत्या व्यक्ती या कवितेमध्ये आपल्याला आठवणीतमध्ये कवीनं सांगितलेल्या आहेत, तर आई वडील तर आहेतच, त्याचबरोबर मामा आणि भाचा याचा सुद्धा उल्लेख तिथं आलेला आहे। म्हणजे आई वडील, मामा आणि भाचा ह्या ज्या आठवणरूपी दडलेल्या व्यक्ती आहेत त्या कवितेतून आपल्याला पाहायला मिळतात। आता पुढचं जे आहे की कवितेच्या आधारे आईची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्य लिहा म्हणून इथं आपल्याला सांगितलेलं आहे। मग आईची वैशिष्ट्य लिहिताना आपण काय लिहू की आईचं आयुष्यभर असलेलं कष्ट, संसारासाठी खाल्लेल्या खस्ता, त्यानंतर तिच्या मायेची ऊब, त्यानंतर तिच्या स्मरणांच्या म्हणजे आठवणीच्या सुईने शिवलेली गोधडी। पण तुम्ही तर स्मरणाच हा शब्द वापरायचा आहे उत्तर लिहिताना, स्मरणांच्या सुईने शिवलेली गोधडी म्हणजे ही आईच्या वैशिष्ट्य आहेत, थोडक्यात इथं आपण सांगू शकतो। त्यानंतर तुमचं इथं सोमत सांगितले की तुमच्या एखादी जुनी घरात वस्तू असते आणि त्या वस्तूशी तुमचं एक भावनिक नातं जोडलेलं असतं। मग ते नातं तुम्ही काय सांगू शकता? बऱ्याच अशा गोष्टी असतात बघा आपल्या घरात जुन्या असतात आणि मग आपण अगदी जपून त्या वस्तू ठेवत असतो, फार महत्त्वाच्या असतात ह्या वस्तू आपण। आणि अगदी आपल्याला एखादं कशामध्ये तर बक्षीस मिळालेलं असतं, पहिलं बक्षीस मिळालेलं असतं, ते जपून ठेवत असतो आणि तेच वापरत असतो, म्हणजे ते आपल्याला मिळालेलं असतं आणि आपल्याला त्याचा अभिमान वाटत असतो। अशा काही वस्तू असेल तर त्याचा तुम्ही तिथं उल्लेख करून त्याच्याविषयी लिहू शकता। त्यानंतर पुढे आईविषयीच्या भावना व्यक्त करणाऱ्या कवितेतील शब्द किंवा शब्दसमूह लिहा। तर हे सुद्धा तुम्ही तिथं लिहू शकता कोणकोणते आहेत ते। तर तुम्हाला हे सगळे जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला इथं सोडवायचे आहेत आणि नंतर
याच्यामध्ये आता तुम्हाला आईविषयी भावना व्यक्त करणारे शब्दसमूह आपण हे लिहू शकतो. मायेला मिळणारी उबासते, नंतर लुगड्याचे फटकूर, नंतर आईची स्मृतीची सुई, त्यानंतर बाबांनी संक्रांतीला आईला घेतलेले लाडके लुगडे. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही ते शब्द किंवा शब्दसमूह लिहू शकता. त्यानंतर पुढं आहे खालील ओळीतील भाव स्पष्ट करा. तर गोधडी म्हणजे नसतो चिंध्याचा बोचका, उबासते ऊब, ह्याच्या भावना तुम्ही व्यक्त करायच्या आहेत. आता हे पुढचे जे अलंकार आहेत, शब्द अलंकार, अर्थ अलंकार, आपण ह्यातले अलंकार पाहिलेले होते, तरी पण आपण एकदा हे अलंकार घेणार आहोत. नंतर एकदा आपण ह्याची रिव्हिजन घेऊया, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येतील. आता आपण हा जो स्वाध्याय तुम्ही तो सोडून घ्यायचा आहे सगळा कवितेचा, तो तुमचा आजचा स्वाध्याय आहे असं समजा. आणि व्यवस्थित चांगल्या अक्षरामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर छान पद्धतीने लिहून काढायचं आहे. आता इथं पाड्यावरचा चहा हा जो पाठ आपण पाहणार आहोत, हा पाठ जो आहे तो निसर्गाच्या सानिध्यात राहणारी जी वारली समाज आहे किंवा ही जी आदिवासी जमात आहे, थोडक्यात समाज आहे हा, त्या काळात त्या काळातील जे त्यांचं कष्टमय जीवन आहे किंवा ते खडतर जीवन आहे त्यांचं जीवनचित्र, म्हणजे हे आदिवासी जे आहे ते अत्यंत दारिद्र्यात किंवा त्यांच्याकडे अनेक गैरसोयीनं भरलेलं जीवन असतं. असे ते जीवन जगत असतात की दैनंदिन जीवनामध्ये त्या साध्या साध्या गोष्टी असतात रोजच्या, त्या गोष्टीसुद्धा त्यांना उपलब्ध नसतात, की पूर्णपणे त्याचप्रमाणे त्यांना एक गुलामीचं आयुष्य वाटायला आलेलं असतं. आणि त्यांच्या या दीन अवस्थेचं, केविलवाण्या अवस्थेचं चित्रण या पाठामध्ये गोदावरी परुळेकर या लेखिकेनं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता ह्या ज्या गोदावरी परुळेकर आहेत त्या स्वातंत्र्य लढ्यातील एक कार्यकर्ते आहेत, त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आहेत, एक प्रसिद्ध लेखिका म्हणून सुद्धा त्यांचा नावलौकिक होतो. की जेव्हा माणूस जागा होतो हे जे त्यांचं पुस्तक आहे, अतिशय प्रसिद्ध असं झालेलं पुस्तक. त्यानंतर बंदिवासातील 8 वर्ष आणि बरेच असे पुस्तकं त्यांनी गाजलेली पुस्तकं त्यांची आहेत. आणि त्यांचं जे डहाणू आणि उंबरगाव हे जो परिसर आहे या भागामध्ये आदिवासींमध्ये जागृती निर्माण करून त्यांना माणूस म्हणून एक हक्क मिळवून देण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांचा जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकाला अगदी साहित्य अकादमीचा सुद्धा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तर आपण आज हे जो पाठ आहे त्या पाठाला प्रत्यक्षात सुरुवात करूया. म्हणजे आपण आता लेखिकेचा परिचय करून घेतलेला, आता पाठाला आपण सुरुवात करूया. की 7-8 किंवा 10-15 खोपट्यांचा समूह ज्या ठिकाणी असेल त्याला पाडा म्हणतात. असे 5-7 अगर जास्तीत जास्त 10 क्वचित 15 पाडे मिळून एक गाव होते. एक पाडा दुसऱ्या पाड्यापासून अर्धा मैल काही ठिकाणी 2-3 मैल अंतरावर वसलेला असतो. गावातल्या साऱ्या पाड्यांना भेट द्यायची म्हणजे 5-6 मैलाचा फेरफटका करावा लागतो. साधारण उंचवट्यावर झाडांचा आश्रय घेऊन सावलीला हे पाडे वसलेले असतात. आता हा पाडा म्हणजे काय, की 10-15 जी खोपटी असतात. तुम्हाला माहिती आहे की खोपटी जर ग्रामीण भागामध्ये पाहिलं तर असे खोपटी तयार केले असतात एक निवारा म्हणून राहण्यासाठी. तर त्या 10-15 खोपट्यांचा जो समूह, आपल्याकडे काय आपण वस्ती म्हणतो बघा, जर आपण ग्रामीण भागामध्ये गेला तर एक जिथं ज्यांची शेतं आसपास आहेत तिथले जे लोक आहेत ते अगदी जवळजवळ राहतात, त्यांना आपण वस्ती म्हणतो, त्याला नाव पण दिलेलं असतं. त्याच पद्धतीनं असे पाडे असतात की 10-15 खोपट्यांचा एक समूह असतो आणि त्याला म्हणायचं पाडा. खोपटी म्हणजे थोडक्यात काय, झोपडी, आणि वसणे म्हणजे राहणे. की हे जे आहेत पाडे, की ह्या लेखिका ज्या आहेत ह्या लेखिकांनी ह्या आदिवासींची एक संघटना बांधत होत्या त्या. आणि ह्या संघटित करण्यासाठी आदिवासींना त्यांना एकत्र करणं फार गरजेचं होतं. आणि त्यांच्या जो चळवळीचा मुख्य हेतू आहे किंवा विचार आहे तो त्यांना समजावून सांगणं फार आवश्यक होतं. म्हणून त्यांनी आदिवासींच्या ह्या वेगवेगळ्या पाड्यांना त्यांनी भेट त्या देत होत्या. आणि अशाच एका सालकर नावाचा जो एक पाडा आहे की 10-5 खोपट्यांचा जो समूहाचा पाडा आहे त्याचं नाव होतं सालकर पाडा. त्या पाड्यावरती त्या गेल्या होत्या आणि त्या
पाड्यावरती जो प्रसंग घडलेला आहे तो प्रसंग ह्या पाठातून आपल्याला त्यांनी सांगितलेला आहे. आणि हे जे पाडे आहेत अगदी जवळजवळ नसायचे. एक पाडा दुसऱ्यापासून अगदी अर्धा मैल, काही ठिकाणी तर 2-3 मैल वरती असायचा, की अगदी तिथं फेरफटकाच मारायला लागायचा ते एका पाड्यावरून दुसऱ्या पाड्याकडे जात असताना. तर पुढचा परिचय पाहूया. अशा एका सालकरपाडा नावाच्या पाड्यावर आम्ही गेलो. तेथे कारव्यांचा किंवा बांबूंचा काठ्यांच्या भिंती करून त्या शेणामतीने सारून तयार केलेली खोपटी आमच्या स्वागतासाठी हजर होती. वारल्यांच्या घरांना लाकूड फार कमी वापरतात. मेडी, चौकटीची लाकडे व इतर 4-6 वासे. काही खोपटांना एवढेही लाकूड नसते. काही खोपटी इतकी ठेवणी असतात की आज जायचे म्हटले तरी वाकून जावे लागते. की हे जे पाडे आहेत त्या पाड्यांमध्ये हा सालकोर पाडा जो आहे तिथं लेखिका गेलेली आहे. त्यांच्या चळवळीचं त्यांना महत्त्व पाठवून द्यायचं होतं आणि त्यांना त्याच्यामध्ये सामील करायचं होतं. आणि त्यांनी त्या पाड्याचं वर्णन करत असताना, त्या खोपट्याचं वर्णन करत असताना सांगितले की बांबूंच्या काट्या ज्या आहेत किंवा कारव्यांचं जे बांबूसारखेच थोडक्यात वनस्पती असेल की त्यांच्या भिंती उभा करून त्या अशा शेण माती मिक्स करून त्या पूर्णपणे अशा लिपलेल्या असतात. म्हणजे त्याच्यावरती थर देऊन ते पूर्णपणे खोपटी अशी सारवलेली असतात. आणि ही शेणा मातीनं सारवलेली खोपटी ह्या लेखिकेच्या स्वागतासाठी हजर होती असं लेखिकेला इथं म्हणायचं आहे. आणि ह्या वारल्यांच्या घरांना लाकडाचा वापर फार कमी केलेला असतो. की मेडी, चौकटीची लाकडे व इतर 4-6 वासे. की काही खोपटांना एवढं सुद्धा लाकूड नसतं. मेड म्हणजे काय की जी दोन्ही बाजूला असं उतरतं छप्पर करण्यासाठी. तर समजा इथं हे असं खोपटं तयार करायचं आहे तर मधल्या ह्याच्यामध्ये अशी मेड असते की इथं आधार असतो त्या मेडीला आणि हे अशा पद्धतीचे खोपटी तयार करतात. म्हणजे हे वाशे असतात असे इकडे इकडे पसरलेले दोन्हीकडल्या बाजूला. आणि हे मधली जी असते मेड असते ती टेकण असतं, त्याला वरच्या भागामध्ये एक मेड असते आणि हे टेकण्यासाठी मेडीचा वापर केलेला असतो. म्हणजे वासा ठेवण्यासाठी वरच्या टोकाला एक खांब म्हणजे झाडाच्या खोडाला फांदी जिथे चिकटलेली असते त्या ठिकाणचा आकार त्यात वासा ठेवता येतो. म्हणजे समजा झाडाची अशी फांदी आहे, अशी मेड असते थोडक्यात. असं लाकूड अशा पद्धतीचा आकार असलेलं लाकूड निवडलं जातं आणि हे मध्ये जो भाग आहे इथं मग ते लाकूड किंवा जे वासा म्हणतो आपण तो ठेवता येतो. म्हणजे आधार देण्यासाठी अशा पद्धतीची मेड असते आणि याच्या आधारे मग हे खोपटं तिथं उभारलेलं असतं, हे लक्षात ठेवा. आता ह्या ज्या आहेत म्हणजे काय काय खोपट्यांना तर एवढं सुद्धा लाकूड तिथं उपलब्ध नसतं किंवा की त्या बांबूंच्याच ह्याचं शेणामातीनं ही सारवलेली असतात. काय काही तर इतकी ठिणगी म्हणजे बुटकी असतात की त्याच्यामध्ये जर जायचं म्हटलं आतमध्ये तर अगदी वाकून किंवा सरपटत जावं लागत. म्हणजे खाली वाकूनच जायचं आतमध्ये, असं उभारून तुम्हाला जाताच येत नसायचं. कारण ती खोपटी जी आहे तीच मुळातच बुटकी असायची किंवा ठेवणी असायची. पुढचं परिचय पाहूया, पुढचं बघूया. आमचा एक कार्यकर्ता लक्ष्मण सापट याचे घर असेच होते. मला नेहमी अगदी जपून आत बाहेर करावे लागेल. बहुतेक घरे एक दालनीच आहेत. एकच दार. कुठल्याही कारव्या अगर कामट्या मोडल्या की खिडक्या तयार. पावसापासून संरक्षण म्हणून काही घरावर पेंढा तर काहीवर पळसाची पाने घालतात. कौलारू घरे क्वचितच दिसत असत. वारल्यांच्या घरात रक्षण करण्याची गरज भासावी असे काहीच नसल्यामुळे ढकलली तरी कोसळून पडतील अशी ती खोपटी होती. आता एक दालनी म्हणजे एकच दालन म्हणजे एकच खोली असलेली. आपल्याकडे कसं की बेडरूम, किचन वगैरे अशा पद्धतीचं असतं, तसं नाही. जे खोपटा आहे ते एकच असायचं, एक दालनीच असायचं आणि एकच दार असायचं त्याला. आणि त्यांचे जे कार्यकर्ता होते लक्ष्मण सापट त्यांचंसुद्धा अशाच पद्धतीचं खोपटं होतं. आणि लेखिका म्हणते की ती सुद्धा जे खोपटी आहेत की अशा पद्धतीनं मला जाताना येताना जपून यावं लागायचं. आणि ही बहुतेक घरे एक दालनी म्हणजे एकच खोपटा असायचं, एकच दार असायचं. आणि ह्याच्या जे शेणामातीनं सारवलेल्या थोड्याशा भागाच्या कामट्या मोडल्या की त्या खोपट्याची एक खिडकी तयार व्हायची. आणि पावसापासून संरक्षण मिळावून घरावरती पेंढा किंवा काही पळसाची पानं असं तिथं घातलं जायचं, म्हणजे आच्छादन त्या खोपट्याचं. कौलारूची घरं कुठंतरीच आढळत
आणि हे वारल्यांच्या घरामध्ये काहीच नसायचं ना, का त्यामुळं काही असं संरक्षण किंवा कुलूप लावणे हे अशी भनगड नसायची. अगदी तुम्ही सहजपणे ढकलली तरी ही घरं कोसळून पडतील अशी हलकी पद्धतीची ही घरं असायची. अशा प्रकारची खोपटी आपल्याकडे ऊसतोडीचे कामगार वगैरे येतात बघा, तुम्ही जर त्यांच्या त्या खोपटी पाहिली अगदी ऊसाच्या पाचोट्यापासून कसे बनवतात बघा ते तिथं, तशा पद्धतीचे म्हटले तरी चालतील, फक्त ते सारवलेले असतात. थोडासा आकार थोडासा वेगळा असतो. आपल्याकडे आपण कोप म्हणतो त्याला, तिकडं ते तशाच पद्धतीचं पण थोडंसं वेगळा आकार म्हणून आपण तिथं तशा पद्धतीची खोपटी असतात. खोपट्याच्या भोवताली सुमारे 6 ते 9 इंच उंचीचा कडेला दगड लावून केलेला सारवलेला ओटा. आम्ही एका ओट्यावर जाऊन बसलो. प्रत्येक खोपट्याच्या पुढे बांबू व कामट्याची लहान टेबलासारखी माच केली होती. त्यावर पिण्याच्या पाण्याची मडकी होती. खोपट्याच्या बाहेर लहान लहान खड्डे करून त्यात कोंबड्यासाठी पाणी ओतून ठेवले होते. की ह्या खोपट्याच्या पुढंच की एक खोपट्याच्या भोवतालीस बाजूचा जो भाग असतो त्याला एक सुमारे 6 ते 9 इंचीचा कडेला असे दगड लावायचे. एक थोडासा उंच ओटा तयार करायचा आणि शेणाने सारवून घ्यायचा. ओटे असायचे बघा पहिले, शेणाने वगैरे सारवायचे. जर पहिली धाब्याची घरं तुम्ही पाहिली असतील तर जुने वाडे असते त्या म्हणजे ओटा वगैरे असा शेणाने सारवला जायचा. आणि ह्या एका खोपट्याच्या ओट्यावरती हे लेखक वगैरे जाऊन बसले. त्यांनी निरीक्षण की प्रत्येक खोपट्याच्या पुढं एक बांबू किंवा कामट्याची एक लहान टेबलासारखी माची असते, टेबलसारखी उंचावरती असते. पण आपण जसं शेतामध्ये तुम्ही पाखरं राखायला वगैरे माची बांधतात बघा, ज्वारीचं पीक असेल किंवा ह्याच्यामध्ये अशी उंच माची तयार केली असते, वरती सपाट भाग असतो. म्हणजे अशा पद्धतीचे थोडक्यात हे असे बांबू थोडक्यात ह्या पद्धतीनं की याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीनं ही माची तयार केली असते. उंच असते, ही उंच भाग असतो हा कामट्या, अशा खाली कामट्या असतो, ह्याच्यापासून हा भाग तयार केला असतो टेबलासारखा, पण उंच असतो हा. आणि ह्याच्यावरती मग झाडाचा पाला वगैरे असं बरंच काही काही टाकलेलं असतं, ही माची म्हणतो आपण. आणि मग प्रत्येक खोपट्या पुढे माची असायची आणि त्यावर मग पिण्याच्या पाण्याची मडकी ठेवलेली असायची, जे आपण मडकी म्हणतो तशा पद्धतीची भरून ठेवलेली मडकी. आणि खोपट्याच्या बाहेर लहान लहान खड्डे केलेले असायचे, छोटे छोटे असे खड्डे. आणि त्यात त्यांनी जे कोंबड्या पाळलेल्या होत्या त्या कोंबड्यांसाठी ते पाणी ठेवलेलं असायचं. म्हणजे जरी त्या फिरून आल्या तरी ते कोंबड्या तिथं त्यांना माहीत असतं त्या खड्ड्यामध्ये पाणी आहे, तर त्या कोंबड्या तिथं पिऊन जायच्या. तर आज आपण एवढंच भाग पाहणार आहोत. तर पुढचा जो भाग आहे पाड्यावरचा चहाचा, तर तुम्ही वाचा आणि जो कवितेचा स्वाध्याय तुम्हाला सोडवायला सांगितला आहे तो व्यवस्थित सोडवा. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.